ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात अगदी एकत्र केलाय. आता सुख आले ना तरी श्री स्वामी समर्थ, आणि मला दुःख आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. संकट आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, तू माझी आई आहेस आणि तू माझा पिता आहेस. मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा नक्कीच दे, आणि स्वामींचरणी मला थोडी जागा दे. एवढीच प्रार्थना स्वामींकडे करतो. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही ही प्रार्थना स्वामींकडे करायची आहे. ही गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्यासाठी नक्कीच गोड बातमी आणणार आहेत, आणि ती तुम्हाला मिळेल सुद्धा. आणि तुमचा विजय लवकरच होणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा, आणि तुमच्या मनातली गोष्ट तुमच्याजवळ लवकरच येणार आहे. त्यासाठी हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका आणि मध्ये सोडू नका. स्वामी भक्तांनो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या सर्व मनोकामना व मनातील इच्छा या पूर्ण होत, आणि स्वामी तुम्हाला सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवत. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी कृपा ही सतत होत असते, आणि स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहोत, आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सोबत आली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे, आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची आणि आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाती जोडायची आहे. आणि एवढे तुम्हाला नक्कीच मात्र करायचे आहे. आयुष्यात इतरांच्या यशावर कधीच जळू नका, आणि इतरांसारखं बनण्याचा प्रयत्नही करू नका. प्रत्येक जण आपापल्या रीतीने आणि परीने आपला प्रवास पूर्ण करत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे ठरत असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा, आणि ते साध्य करण्याचे ध्येय नक्कीच तुम्ही मनात ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, आणि नक्कीच त्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला सापडेल. आणि स्वामी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच तिथे बसलेले आहेत. स्वामी भक्तांनो, आत्मा स्थिर ठेवायचा असेल ना तर हृदयात परमात्मा असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आत्मा स्थिर असतो आणि मन शांत असतं. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचं आहे. विश्वास ठेवा की श्रम, संचय आणि संयम, नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा, आणि मनासारखं झालं नाही तर नक्कीच मला सांगा. स्वामी भक्तांनो, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतंच, त्याच प्रकारे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि स्वामींची प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामींपर्यंत पोहोचत असते, आणि स्वामी ते नक्कीच बघत असतात. नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही, त्याचे फळ मिळतच. शेवटी आणि शेवटचे साधायचे असेल तर मग नंतर अंतकाळी नाम साधायचे, आणि नक्कीच ते आपल्याला फळ मिळते. कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये, आणि आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर नामाने ते टिकेल, एवढं मात्र निश्चित आहे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा स्वाभिमान आणि अभिमान त्यांचाही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले आहे असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे बरं, मला सांगा. तुम्ही कधीही म्हणू नका की मी केले, मी करतो आणि मी करणार आहे. असं कधीही करू नका. देवाच्या कृपेने होत आहे, देवाच्या कृपेने होणार आहे, आणि देवाच्या कृपेने मला सर्व काही मिळणार आहे हे नक्कीच तुम्ही मागा. स्वामी भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हेच भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि अतिसुंदर बनवत असतात. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करत राहावी की मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या. अशी स्वामी महाराजांच्या चरणी नक्कीच तुम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि स्वामी महाराजांकडे मागितले पाहिजे. ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील. खूप मोठे व्हा, अवघड आणि नक्कीच अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या तुमच्या जवळच्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका आणि त्यांना पूर्णपणे लक्षात मात्र नक्कीच ठेवा आणि त्यांचे उपकार कधीच मात्र जीवनात विसरू नका. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा, सर्वांची प्रेमाने राहा, सर्वांची मने जिंका आणि श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीच कुणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आपण स्वामींजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंग देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. हे नक्कीच तुम्हाला वाटलं पाहिजे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे आपले स्वामी समर्थ आहेत आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे सुद्धा स्वामी समर्थ आहेत आणि जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका आणि कमीही होऊ देऊ नका. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमच्याच ठिकाणी बिघाड झाला तर मग त्या घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार तर काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कधी मिळणार नाही आणि ते तुम्ही मिळवूही शकणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल ना तो संस्कार असेल आणि पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ना ते तुमचे कर्म असतील आणि मी तुमच्या सोबत असेल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. नामस्मरण करताना बाळा तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून नामामध्ये भरपूर काही शक्ती आहे आणि ती ओळखून तुम्ही नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. वेळ किती वाईट असू दे, संकट किती मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. एवढं वचन आम्ही तुम्हाला देतो. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भयभक्ती गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा हेही कधी विसरू नकोस आणि ते पूर्णपणे लक्षात ठेव. एक अनुभव गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नातेचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. म्हणून अशक्य ही शक्य स्वामी करतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. जीवनात संकटे येतील जातील, पण कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल आणि ते यश तुम्हाला मिळवून देणारे आपले स्वामी समर्थ असतील. त्यांचा वरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. त्यांच्यासाठी तुम्ही तयार राहा. त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते आणि यावेच लागणार आहे. एक लक्षात घ्या, काल पण आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते असतं बालपण आणि ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. आणि लहान मुलं जसं निरागसपणे आणि अगदी स्वजोळ मनाने अगदी निर्मळ मनाने खेळत असतं आणि इकडे तिकडे बागडत असतं आणि अगदी निर्मळ मनाने
कोणत्याही गोष्टी ते करत असतं. आपल्याला त्याच भौतिक कौतुक वाटत असतं. पण तसंच आपण निर्मळ मनाने आणि लहान बाळाच्या प्रमाणे आपण देवाची भक्ती केली तर ती देवापर्यंत लवकर पोहोचते. कारण कारण ते आपण ती मनाने करत असतो आणि निस्वार्थ वृत्तीने करत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. मग स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त आपल्याला भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुमच्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने स्वामींना आपल्याला हाक द्यायची आहे. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका. आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. आणि कुठेही फक्त एकच मंत्र म्हणा आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आयुष्याचे 5 नियम तुम्ही अगदी मनापासून लक्षात ठेवायला हवे. एक म्हणजे स्वतःची ही दुसऱ्याची तुलना करू नका. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळाच्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदित राहा आणि मजेत राहा. हे 5 नियम लक्षात ठेवा आणि याप्रमाणे जगा. आणि अगदी मन मोकळेपणाने आपलं जीवन तुम्ही व्यतीत केलं पाहिजे आणि कोणाचेही टेन्शन नाही घेतलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या. जे होणार आहे ते कोणी चुकवू शकणार नाही. स्वामी सर्व काही नीट करतील याच्यावर फक्त विश्वास ठेवा. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. एवढा विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवला पाहिजे. ध्यानी म्हणे स्वप्ने जय जो सदैव स्वामींशी स्वामी समर्थ उभी राहते नित्य त्याच्या पाठीशी. आणि म्हणूनच तुमच्या ध्यानी म्हणे जर स्वामींचं नाव असलं तर नक्की शेवटपर्यंत स्वामी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या सोबत उभे असतील. एवढे मात्र निश्चित आहे. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील आणि पायात पाय घालून पडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्वामी वचन देत आहेत. निघून गे आणि निघून दे मनातले भय. असा दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात दुःख कितीही असले तर त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. नाहीतर मग तुम्ही पूर्णपणे दुःखी होऊन जाता. मग त्या गोष्टीला काही अर्थ उरत नसतो. स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणीतून मुक्त नक्कीच करतील. आणि विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील आणि ते ब्रीदवाक्य सिद्ध वाक्य नेहमी स्मरणात असू द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि वाक्य वाचल्यावरच एवढी हिंमत येते की विचारू नका. आणि करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे आपण गुणगान आपल्या मनामध्ये नक्कीच गुंगत राहिले पाहिजे. आणि सतत म्हणत राहिले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तुझं शोधूनही पाहे. म्हणून कोण सुखी आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल तर ते माणूस देवाचा जप करत आहे का मग तुम्ही कोणताही देव असो, फक्त आपण जप आणि नामस्मरण केले पाहिजे. ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिलाय तेच तुमचा आता ध्यास घेतील. आणि जे तुम्हाला कडवे बोलले होते ना आणि वाकडे बोलले होते ना तेच तुमच्या आता गोडवे नक्कीच गातील. कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आणि जे निंदा करत होते ना तेच तुमची आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच तुम्हाला येतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींचे बोट धरून ठेवा आणि स्वामींसोबत चला. स्वामी लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे लक्षात राहू द्या, दुसऱ्याचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो एवढं मात्र निश्चित आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही हे निश्चित आहे. कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही. कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तुमचं सर्व काही बघत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होत नसतो. आणि असे काही नसते. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो आणि मग दुष्काळ संस्काराचा पडला तर माणुसकी मरत असते. म्हणून फक्त माणूस हा रॉयल असावा लागतो आणि त्यात माणुसकी ही असावीच लागते. म्हणून एवढं लक्षात घ्या. म्हणून माणूस व्हायला शिका आणि माणुसकी जपायला नक्कीच शिका. ब्रह्मांड नायक स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात. मग ते वयाने लहान असोत व मोठे असोत, ते नेहमीच तुमच्या पाठीशी उभे असतात. आणि ते तुम्हाला सांगत असतात की बाबा नक्कीच आपण चांगल्या मार्गाने चालत पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे.
आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने आणि वर्तमानात जगले पाहिजे एवढे निश्चितच ध्यानात ठेवा. रानात तण आणि मनात जर तुमच्या ताण कधीच ठेवू नये. आणि रानातले तण पिकाचा नाश करून टाकते आणि मनातला ताण जो असतो ना तो जगण्याचा सर्वांना नाश करून टाकतो एवढं मात्र निश्चित आहे. आणि टेन्शन कधीच तुम्ही घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळची गोड बोलतात, रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन ते बसत असतात आणि ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण आहेत आणि हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला जोखून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होऊन जाईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आणि आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आहे आणि येणारे दिवस आनंदाने नक्कीच जगणार आहे. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते आणि ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशिबातच असतं. नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव पहा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते कधी कधी सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात आणि त्या देव ऐकून घेत असतो. मग तुम्ही देवाला ते सांगत चला. देव सर्वांचं भलं नक्कीच करत असतो. एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित नक्कीच करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो. परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले तरी तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे अजून नसल्यासारखं असतं. म्हणून तुमच्या जर रूपाला मोहन तुमच्या सानिध्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्या दूर निघून जात असतं. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा. कारण शरीराचा सौंदर्याला काळाची सीमा आहे. मन सौंदर्याचं गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते एवढे मात्र निश्चित आहे. हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि कायम हसत राहा एवढं मात्र निश्चित आहे. साथ आता काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपण कोणाला तरी आणि कोणीतरी आहे ही आपुलकी भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या तरच जगणं सुंदर होईल आणि अगदी स्वच्छ मनाने तुम्ही जगू शकाल. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणं ही साहजिकच आहे म्हणा, पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाळून द्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं. आणि शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल आणि साथ नाही. म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं आहे एवढं लक्षात ठेवा आणि मनात ठेवा. म्हणून तुम्ही कधी संकटकाळी तुम्हाला असं वाटेल की स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत की नाही, तर तुम्ही एक काम करा. फक्त तारक मंत्राचा जप करा आणि तारक मंत्राचा जप अगदी चांगल्या प्रकारे करा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र याचे भरपूर काही अर्थ फायदे आहेत आणि ते जप करण्याची पद्धत आहे. हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे, म्हणून त्याला तारक मंत्र असं म्हटलंय. आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, म्हणून त्याला नेहमी स्वामी समर्थ तारक मंत्र असं म्हणतात. तारक म्हणजे तारून येणारा तारक मंत्र.
म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. आणि हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नक्कीच येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे आणि जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. आणि थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. आणि म्हणून तो तुम्ही त्याचा जप नक्कीच केला पाहिजे. आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्र आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. आणि तारक मंत्राचा अर्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही नक्कीच ध्यान देऊन ऐका. श्री स्वामी समर्थ. आता निशंक हो, निर्भय हो म्हणारे. म्हणा या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिलाय, म्हणून हे शब्द तुम्ही नक्कीच मनात ठेवले पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांचा नमस्कार केला जातो. नंतर प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य हाय रे म्हणा. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची भक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतार्क्य अवधूत हे स्मर्तगामी या शब्दांनी स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो. अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांचा विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी या शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. आणि स्वयंभ सब भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आता या शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे आणि कष्टाचे पालन होत असल्याचा उल्लेख नक्कीच केलाय. आज्ञेविन काळही नाणेही त्याला. याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्याला हात लावू शकत नाही आणि कोणी त्याचे वाईट करू शकत नाही. परलोकी ही ना भीती तयाला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने त्याला परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिलाय. वसे अंतरी स्वामी शक्ती पाठीशी हे कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिलाय. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्याचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमाची रूपाची आठवण करून दिली आहे. आणि खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेची खरे राहण्याचा सल्ला दिलाय आणि एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिलाय. कसा होसी त्यावेळी न तू स्वामी भक्त. आता भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्त शक्य नसल्याचे यात सांगितले आहे. आता आठव किती दिले त्यानेच साथ यात भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. आता या शब्दांमध्ये भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेचा आश्वासन दिलाय. आणि विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीचं या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचे आणि शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ घे आठविरे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला मात्र नक्कीच दिलाय. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांचा कृपेचा आश्वासन दिलाय. आणि उपसंहार. आता स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारचं संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो. आणि असे मानले जाते म्हणून तुमच्या कोणत्याही संकटकाळी तुम्ही 11 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करा आणि त्याच्यासमोर एक थोडंसं पाणी ठेवा. आणि ज्याला काही कुठल्या प्रकारचा किंवा आजार झाला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होत असतील तर त्या माणसाला ते प्यायला द्या. नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला येईल. आणि श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे लाभ भरपूर आहेत. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओळींमध्येच निशंक होय निर्भय होय म्हणारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती ही नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. आणि या मंत्रात म्हटले आहे ना अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वात जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाची कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आयुष्यात कशाची कमी भासणारही नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाची कमी नसते.
हे सांगितलेले आहे. मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पठनाने. आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपल्याला रक्षण नक्कीच होत असते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते आणि नक्कीच आपल्याला चांगलं वाटत असतं. संकटातून सुटका होते. प्रभावी अथवा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि तर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती नक्कीच मिळत असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करताना भक्त श्री स्वामी समर्थांचा महाराजांचा प्रिय होतो आणि त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व महाराज त्यांचे सदैव पाठीशी असतात एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण केलेच पाहिजे. आता जप करण्याची पद्धत. आता तारक मंत्राचे पठण आपण कसे केले पाहिजे? तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात? तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येतात आणि सुरुवात होते, मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात आणि काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात. आणि जितक्यात जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्त कराल तितकेच परिणाम लवकर तुम्हाला दिसून येतील. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? मग तारक मंत्र म्हणायला कोणताही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे भरपूर महत्त्वाचे आहे. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत म्हणून तुम्ही मोकळेपणाने आणि कधी आणि कुठेही तारक मंत्र नक्कीच म्हणू शकता आणि फक्त तो तुम्ही मनापासून म्हणायचा आहे आणि अगदी मनापासून स्वामींची भक्ती करायची. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत म्हणून लक्षात घ्या. स्वामी आपल्याला सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करा, कुठेही करा, कसेही करा, फक्त करायला महत्त्व आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही, मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ व स्फटिकीची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. म्हणून एक लक्षात घ्या, तारक मंत्र मध्ये अपार सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक देखील प्रदान करते आणि असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे आणि जे भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे स्वामी समर्थ करत असतात. स्वामी समर्थांच्या तारक मंत्राची मंत्रविधी ही आव्हानांनी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना नक्कीच यातून मार्ग भेटत असतो आणि त्यांना स्वामी मार्ग दाखवत असतात. म्हणून आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात, फक्त स्वामींचे नामस्मरण आपण केले पाहिजे एवढे स्वामींचे म्हणणे असते. आणि स्वामी आपल्याला संबोधत असतात की बाळा, तू माझे नामस्मरण कर, म्हणजे तू मला बोलव, मी नक्कीच धावून येईल. पण तू मला बोलवलंच नाहीच, मग मी तुझ्या संकटात कसे धावून येणार आहे, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींना हाक मारणे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि स्वामींना बोलवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून काही नाही केले तरी चालेल, पण एकदा तारक मंत्र दिवसातून म्हणा आणि श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा म्हणा. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल आणि तुमच्या जीवनामध्ये संकटे वजा होऊन जातील. याचा अनुभव तुम्हाला येण्यासाठी हा तारक मंत्र म्हणून नक्कीच बघा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला मनमोहक आणि प्रेमळ वाटत असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि स्वामींची सेवा करता करता आपल्या दीर्घायुष्य कसे होता येईल आणि स्वामींची सेवा आपण पूर्ण आयुष्यभर कसं करू शकू यासाठी तुम्ही नक्कीच जप मंत्र करायचा आहे आणि तो मंत्र जपत राहायचा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे. स्वामी भक्तांनो, सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आले तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा
आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी असेच कायम राहा, श्री स्वामी समर्थ असं टाईप नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवायचे आहे आणि तुम्हाला हे ठरवायलाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्ही समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आणि आपल्यावर किती दया दाखवतात हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि म्हणून स्वामींचं प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलंच पाहिजे. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हे हिरवं दिसतं, जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं मात्र असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो. म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी या कधी वाया जाऊ देऊ नका, एक अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ भरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे. जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ हे प्राप्त होत असतं. आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवशी तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच लक्षण आहे. आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावलेत तर तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागेल. आणि लोकांचा विचार करू नका, त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी नक्कीच दिसत असतो, हे मात्र निश्चित खरे आहे. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याचीही ताकद असते. म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला समोरचं जग हे दिसत असेल. म्हणून मित्रांनो, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाही. आणि कुणालाही न दुखवता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा त्याचा अर्थ होतो. म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला आपले औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन देखील नाही. म्हणून सक्क नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं, सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं आणि रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे मात्र मैत्री असतं. आणि तुम्ही मैत्री ही चांगल्या लोकांसोबत आणि नक्कीच केली पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं मन हे नक्कीच चांगल्या ठिकाणी सुद्धा लागून राहत असतं. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही किंवा कुठेही केले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतच असते आणि भगवंत त्याला स्वीकार देखील नक्कीच करत असतात. म्हणून तुम्ही हे नक्की समजून घेतलं पाहिजे. यशाची दारं त्यांच्यासाठीच उघडली जातात जे त्या दारापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही ते पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाही. म्हणून आपल्याला देवाने 2 हात दिलेत आणि 2 पाय दिलेत हे कष्ट करण्यासाठी आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देव मदत सुद्धा करू शकतो, पण त्याची तयारी तुमची असली पाहिजे. दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल तर माणुसकी मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्त्वाचे मात्र आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये हे मात्र निश्चित आहे. म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि खूप काही त्रास तो आपल्याला देतही असतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते, म्हणून तिचा शोध घेणे गरजेचे मात्र असते. म्हणून जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा विचार मन मात्र करीत असते. म्हणून धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे. जगभर एकच धर्म आहे, 2 असतील तर ती फसवणूक आहे. ज्यामध्ये सत्य नाही तो मात्र धर्म नाही आणि धर्मामध्ये सत्यता नक्कीच असायला हवी आणि आपणही जीवनात नक्की सत्यही बोलायला हवं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला कुठेतरी दुप्पट पटीने हा भोगावा लागत असतो आणि दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले नक्कीच पाहिजे. आणि तहानलेल्या पाणी, भुकलेल्या अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताच धर्म या जगात सुद्धा नाही.
आणि कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही चालत राहा आणि मनापासून प्रयत्न करत राहा. म्हणून ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले कधीच मात्र थकत नाहीत आणि आयुष्यात थकणार सुद्धा नाहीत. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग नक्कीच करत असते. म्हणून जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची कृपा आहे आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची मात्र इच्छा आहे. हे मात्र तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्यासाठी किमया मात्र असावी लागते. आणि त्यासाठी थोडंसं धाडस मात्र तुमच्यात नक्कीच असायला हवं. आणि ते धाडस असलं की तुम्ही भरपूर काही प्रगती करून भरपूर आयुष्यात पुढेही जाऊ शकता आणि प्रगतीच्या मार्गावर सुद्धा भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं, यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे सुद्धा जो एकटा असतो ना त्याला कळत असतं आणि त्याच्या भावना नक्कीच उतकळून येतील. म्हणून जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल आणि हे तुम्ही नक्की शोधले सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा. म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच मात्र उरणार नाही. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवोत आणि देव आपणा सदैव सुखात मात्र ठेवो, एवढे आपण देवाकडे मनोकामना नक्कीच केली पाहिजे. आणि दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना मात्र आपल्याला मिळतच असते. आणि सत्य नेहमी तिखट, उद्धट आणि जहाल असते. ते खोट्यासारखे गोड, चलाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून माणसात इतकं बळ नेहमी असावं की तो आपल्या दुःखांचा आणि संघर्षाचा एकट्याने सामना मात्र करू शकतो. आणि त्याने एवढं नक्कीच जिगर आपल्यात ठेवलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींच्या मनात शंका राहते त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही, कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट करत असतो. म्हणून संशय कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जीवनात समाधान शोधलं तर तक्रारी आपोआपच कमी होतात आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि तेच आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून प्रयत्न हे प्रामाणिकपणे नक्कीच झाले पाहिजे. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता मात्र नक्कीच येतात. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि सुशिक्षित व्यक्ती जर स्वतःला अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या चिखलातून बाहेर काढू शकत नसेल तर तिच्या शिक्षित होण्यास काहीच अर्थ मात्र उरत नाही. म्हणून रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली, सुप्रभात म्हणायला सुंदर सकाळ मात्र नक्कीच दररोज उगत असते. आणि ती सकाळ तुम्हाला एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जात असते. आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेता, ऊर्जा घेता का मग तुम्ही आळशी होऊन स्वतः झोपून राहता हे तुमच्यावर सर्व अवलंबून असतं. म्हणून प्रकृती तुम्हाला सर्व काही देऊ इच्छिते, पण जर तुम्ही घेऊ इच्छित नाही तर त्यात प्रकृतीचा काही दोष नसतो. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच नक्की राहील. म्हणून एक चांगलं जीवन आणि एक चांगल्या आठवणींचा संग्रह मात्र असतो. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नाती मात्र बिघडू शकतात. आणि असेही होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं मात्र असतं. म्हणून निघून गेल्यावर किंमत कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांचीही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधीच माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करता तेव्हापासून आणि समजून घ्या की तुमची यशाची पहिली पायरी तुम्ही पार केलेली आहे आणि तुम्ही यशाकडे नक्कीच वाटचाल सुद्धा करत आहेत. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे, कारण शांती सर्वात मोठे धन आहे. आणि हे धन ज्याने कमवले तो सर्वात सुखी आणि समाधानी माणूस आयुष्यामध्ये होत असतो. म्हणून ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, समोर संकट दिसलं की त्या संकटांच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी भरपूर काही पराक्रम केले आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं सर्व काही आहे.
म्हणून तुम्हाला बोध घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यांची शिकवण खूप मोठी आहे हे लक्षात घ्या. म्हणून समाजात गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे मात्र असतात. फक्त ते मित्र आपण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे आणि चांगल्या गुणांचे ठेवले पाहिजे. म्हणून नात्यांमध्ये पाहणे, आवडणे, मिळवणे या 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत आणि सर्वात कठीण पायरी असणे ते टिकवणे. आणि ते नातं जोपर्यंत तुम्ही टिकून ठेवता तोपर्यंत तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गाला लागता. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवा. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, हे लक्षात घ्या. स्वतः आपण प्रयत्न करा आणि स्वतः झुंज द्या. बघा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल, कारण स्वामींचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो. आणि जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर देव तुम्हाला नक्कीच चांगले बक्षीस देत असतो आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या यशाच्या मार्गामध्ये चांगले अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करत असतो. म्हणून ऊन पावसाने इंद्रधनुष्य तयार होते, तसेच सुखदुःखाने जीवनाचे सौंदर्य वाढत असते आणि ते सौंदर्य टिकवून ठेवायचे आणि दुःखाला आणि सुखाला दोघींना तुम्हाला सामोरे जायचे आहे. म्हणून वाईट विचारांचा आणि वाईट कर्माचा त्याग हाच मोक्षाचा मार्ग मात्र असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड गोड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड मात्र असतं. म्हणून भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं कधीच आपली नसतात, कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. म्हणून अनुभव वय वाढल्याने येत नाही, तर त्यासाठी परिस्थितीचा सामना करावाच मात्र नक्की लागतो. म्हणून तुम्ही अनुभव घ्यायला शिका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका. जीवनात मोठ्यांचा आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा वनस्पतीच्या विकासासाठी पाणी आणि ऊन आहे. म्हणून मातीच्या मडक्याला आकार देणं हे जसं आपल्या हातात असतं, तसं जीवनाला आकार देणंही आपल्या हातात मात्र असतं. आणि आपण जसा आकार दिला तसं ते जीवन वळत जातं आणि तशा नक्कीच संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. आपण जर चांगल्या मार्गाला असलो आणि भक्तीत असलो आणि देवधर्म करत असलो तर आपल्याला अडचणी येतात, पण त्या कमी होतात. पण आपण चुकीच्या मार्गाला आणि चुकीच्या धर्माला आपण जर वाचलो आणि त्याला जर आपण भरपूर काही गोष्टी करून दाखवल्या तर त्या चुकीच्या आहेत, कारण आपण चुकीच्या मार्गाला आहे आणि आपण चुकीची कामं करत आहेत, तर त्याचा शेवटही चुकीनेच होईल. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. म्हणून महान कार्य करायला मोठे मन तुमचे लागते आणि मोठे मन असले तर नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी शोधाल आणि माणुसकीच तुमच्यामध्ये जन्म घेईल. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही तुमच्याकडे उरतच नाही आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या पहिलेच तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून त्यासाठी धन्यवाद देवाला नक्कीच करायचं आहे आणि दररोज धन्यवाद करायचं आहे. म्हणून आयुष्यात खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट विसरा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि चांगलेच गोष्टी करा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. बस हा चांगल्या जीवनाचा मार्ग आहे. म्हणून कर्म हेच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि प्रामाणिकपणा हाच मूलमंत्र आहे आणि निस्वार्थ सेवा हाच मात्र ध्यास आहे. म्हणून देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजले तर देव नक्की प्रसन्न होईल आणि तो देव तुम्हाला भरपूर आशीर्वादही देऊन जाईल. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे आणि त्या चांगुलपणावर प्रेम केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच आणि ती कमीकडे लक्ष दिलं तर चांगली माणसं आपण गमावून बसू. म्हणून देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा आणि तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज मात्र पडणार नाही, हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच मात्र यशस्वी होतात आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून ज्ञान घेतल्याने जर नम्रतेचा जन्म होत असेल तर ते ज्ञान अमृतात समान आहे आणि आपण नम्र असल्या कारणाने आपण यशाच्या शिखरावर सुद्धा लवकर पोहोचू शकतो, कारण आपल्यामध्ये संयम असेल आणि आपल्यामध्ये धीर सुद्धा असेल. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची आणि भरपूर काही मिळवण्याची सुद्धा शक्ती आहे. म्हणून तुम्ही कोणाला बोलताना आदर देऊन नक्कीच बोललं पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिलाच पाहिजे. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाला विवेक मात्र दिसणार नाही आणि व्यक्तींची श्रेष्ठता ही त्यांच्या गुणांमुळे असते. उच्च पदावर बसून माणूस महान होत नाही, तर त्याचे विचार उच्च असले तर तो महान होत असतो. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र कधीच येत नाही आणि तो येणारही नाही. फक्त आपण शब्द चांगल्या प्रकारे वापरले पाहिजे. प्रत्येक क्षण जगायला शिका,
कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस मात्र तुम्हाला ते भेटणार नाही आणि येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही, हे लक्षात घ्या. आणि अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणता शत्रू आपला नाही. म्हणून तुम्हाला ज्या दिवशी भुकेवर नियंत्रण मिळवता येईल आणि भुकेपुरता तुम्हाला धन गमवता आलं तर तुम्ही श्रीमंत नक्कीच झाला आहात, हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि कोणाचाही बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका, कारण जे तुम्हाला दुखवतात त्यांना त्यांच्याच कर्माला सामोरे जावे लागते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून बदल खूप वेदनादायक असतो, परंतु आश्वासक देखील नक्कीच तो असतो. आणि म्हणून त्याला आवश्यक असणे गरजेचे आहे, कारण बदल तुम्ही नाही केला तर तुम्ही जगापेक्षा मागे राहून जाल आणि तुमची प्रगती ही खुंटावते आणि तुमची प्रगती लवकर होणार सुद्धा नाही. म्हणून राग ही एक अशी आग आहे जी इतरांचे नुकसान करो वा ना करो, तिला धारण करणाऱ्याचे नुकसान ती नक्कीच करत असते. म्हणून राग मात्र कधीच करू नका आणि कमी प्रमाणात करा. कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण शाप आणि आशीर्वाद आपला परिणाम नक्कीच दाखवतात. आणि आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ आपण ठेवले पाहिजे आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती सुद्धा केली पाहिजे आणि प्रत्येकासोबत आपण चांगल्या मनाने बोलले सुद्धा पाहिजे. म्हणून देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही आणि सोडून जाणारही नाही. आणि म्हणून स्वामींकडे मी एकच मागेल, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी, पूर्ण हो तुमची प्रत्येक इच्छा आणि मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळांनो, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला माझे भरपूर आशीर्वाद आहेत, असे स्वामी वचन देत आहेत. माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे ना, तितकाच मानवाला जगण्यासाठी आत्मविश्वास मात्र आवश्यक आहे. आणि तो नसला तर माणूस खचत असतो आणि भरपूर त्याला जीवनात नक्कीच भरपूर काही अडचणींना सामोरे जावे लागत असते. म्हणून सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस आपल्या सुंदर विचारांनी सुरू होत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वाभिमान गमावून जे काही मिळेल ते प्रसिद्धी देऊ शकते, पण शांती नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून हिंमत इतकी मोठी बाळगा की नशीब लहान वाटेल आणि नशीब सुद्धा काही तुम्हाला वाटणार नाही. आणि सगळी दुखणी परवडली, पण संवादाची भूक या व्याधीवर उपाय मात्र कधीच नसतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे असतं. म्हणून कोणावर बोट दाखवू नका आणि आपली चूक लवकरात लवकर मान्य करायला शिका, नाहीतर त्या चुकीमुळे आपण मोठी चूक करून बसतो. म्हणून मूर्खाला उत्तर देऊ नका, शहाण्याला नाकारू नका, चांगलं सोडून देऊ नका, वाईट स्वीकारू कधीच नका. या 4 गोष्टींचं पालन तुम्ही आयुष्यात नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीचा विरोध करायला शिका, कारण मृतदेह लाटांवर तरंगतात, पोहणारे नाही. म्हणून एक लक्षात घ्या की लक्षात तुम्ही कायम गोष्ट एकच ठेवायची आहे की वेळेच्या प्रवाहात वय वाहून जात असते. म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो आणि आठवणीत तुमच्या प्रत्येक क्षण जीवनातला असेल असं तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्ट ही केलीच पाहिजे आणि स्वीकारलीच पाहिजे. म्हणून पाणी आणि वाणीने मर्यादा सोडल्या तर विनाश हा निश्चित तुमचा होईल. म्हणून तुमची वाणी ही नक्कीच एकोप्यात तुम्ही ठेवली पाहिजे. प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट ही करताना मन प्रसन्न असावे आणि मन प्रसन्न राहण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि ते आशीर्वाद असले की मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. स्तुतीने भारावून जाऊ नका आणि टीकेला घाबरू नका. हे दोन्ही आत्मपरीक्षणाचे क्षण आहेत, हे कधी तुम्ही मात्र विसरू नका. आणि दुसऱ्याचे डोळे चुकवून जर कोणी गुपचूप विष खाल्ले तर तो मरणार नाही का? नक्कीच मरेल. त्याचप्रमाणे जो शांतपणे पाप करतो त्यालाही निश्चितपणे दुःख हे भोगावे लागत असते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता तेव्हा तुमचं भलं करण्याची जबाबदारी हा परमेश्वर घेत असतो आणि स्वतः तो तुमचं चांगलंही करत असतो. म्हणून सत्तेची साथ देत राहा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि प्रवाहाप्रमाणे वाहत राहा. आणि तुम्हाला जीवनात ज्या अडचणी येतील त्या अडचणींना म्हणा, माझा देव खूप मोठा आहे आणि माझा देव माझी मदत नक्कीच करेल. म्हणून वेळ नेहमी बदलत असते. जिला आपण शेवट समजतो ती कदाचित नवीन सुरुवात मात्र असू शकते. म्हणून मनुष्य क्रोधावर प्रेमाने, दुष्कृत्यावर सदाचाराने आणि लोभावर दातृत्वाने आणि खोटारडेपणावर सत्याने विजय मात्र नक्कीच मिळवू शकतो. म्हणून तुम्ही कोणातरी विचार वाचत असाल तर त्याने अजिबात बदल घडणार नाही. विचारांवर कृती करूनच बदल घडत असतो आणि तुम्हाला स्वतःला हातपाय चालवायला लागतील तरच तुमच्यामध्ये बदल घडेल आणि तुम्ही मोठा विजय मिळवू शकाल. म्हणून सगळे वार परतावता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतावता येत नाही.
आणि पचवताही येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून संपत्तीचा वारसा सुख देईल न देईल, पण संस्काराचा वारसा नक्कीच सुख देऊन जात असतो. आणि पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं मात्र असतं. म्हणून अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात आणि वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे तुम्ही नक्कीच जा. हे लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर काही जण आपल्याला मदत करण्यासाठी येतात, पण तुम्ही त्यांची मदत स्वीकारत नाही. पण शेवटी तुम्हाला भरपूर मोठी अडचण सुद्धा येते. पण एक लक्षात ठेवा, ती जी लोक आपल्याजवळ आलेले असतात ती परमेश्वराने पाठवलेले असतात आणि ते आपल्या मदतीसाठी आलेले असतात. मग त्यांचा नकार करणं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही अजिबात त्यांना नकार करू नका. ते तुमची मदत करण्यासाठी स्वतः देवाने पाठवलेले दूतच आहेत असं तुम्ही नक्की समजा. 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळच सर्वांना उत्तर देत राहील आणि नक्कीच उत्तम उत्तर सुद्धा देईल. म्हणून बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं, ते इतरांना सगळ्यात जास्त देत मात्र असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ सुद्धा लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून ज्याचे विचार चुकीचे असतात त्याच्याजवळ कधीच राहू नका आणि त्याच्याबरोबर कधीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत मैत्री कराल तर तुमच्या दिमागात सुद्धा चांगलीच माणसं आणि चांगल्याच गोष्टी येत राहतील. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही, तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून तुम्ही जे कर्म करता तेच तुम्हाला परत मिळणार आहेत हे देखील निश्चित आहे. म्हणून विचार करून कर्म करा. वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस यशस्वी मात्र होत असतो. आणि मृत्यूनंतरही जगायचे असेल तर एक गोष्ट करा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा. या 2 गोष्टी करून तुम्ही नक्कीच जिवंत माणसांच्या मनामध्ये राहू शकता. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र उरत नाही. आणि आपल्यासोबत इतरांचेही भले व्हावे असे ज्यांना वाटते ते लोक सर्वोत्तम असतात आणि ते आयुष्यामध्ये भरपूर प्रगतीही करत असतात. आणि बदल विचार करून किंवा वाचून घडत नाहीत, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात, हे मात्र निश्चित आहे. आणि जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि त्याला देव कशाची कमी भासू देत नाही. म्हणून अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी मात्र ठरू. म्हणून लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि हेच आपल्यासाठी देव सुद्धा आहेत. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं मात्र असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि शेवटी फक्त सत्य जगात राहणार आहे आणि सत्याची लोक या जगात नांदणार आहेत. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान मात्र आहे. आणि स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचं एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी खणखत असतो. म्हणून कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर चांगला असला तर ती व्यक्तीही नक्कीच चांगली असते. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून तुमचा जन्म ज्या समाजात झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणे ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे. कारण तुम्ही नक्कीच तेजस्वी आहात आणि नवीन रक्त आहात. म्हणून तेजस्वी सूर्याची किरण घेऊन येती एक ऊर्जा आणि नव्या दिवसाच्या नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे आणि ती ऊर्जा आत्मसात करून तुम्ही प्रत्येक ऊर्जा ही चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे. जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व मात्र उरणार नाही. आणि प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून परिपूर्ण होण्याकडे लक्ष नक्कीच द्या. आणि प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून आपण घेतलीच पाहिजे. आणि मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे आणि जर ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग मात्र कधीच होणार नाही. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरे कौटुंबिक सुख आहे आणि ते सुख आपण अनुभवलं पाहिजे. आणि आपण माणसाची नाती कधीच तोडली नाही पाहिजे. म्हणून न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपले आईवडील आहेत आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून काम क्रोध करतो सर्वनाश,
अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख दे परमार्थ. आणि असंच सुख आपण अनुभवलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध नक्कीच टिकवा आणि नातेसंबंध नक्कीच चांगलेही ठेवा. म्हणून जो दुसऱ्याच्या भवितव्यामध्ये ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भवितव्य कधीच साकारही करता येत नाही. म्हणून स्वतःचं भवितव्य नक्कीच तुम्ही साकार करा. आणि ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने मात्र होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी मात्र असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचे यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी मात्र मिळत असते. म्हणून काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला नक्कीच तयार असतात आणि ते खेचतातही. पण आपल्यामध्ये एवढी जिद्द असायला हवी की आपण माघार घ्यायला कामा नाही आणि मागायला घेतला तर आपण नक्कीच हारू शकतो. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी मात्र बिघडत असतात आणि त्या नक्कीच शेवटी जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मात्र जीवन आहे. आणि तेच जीवन तुम्ही जगायला शिका. आणि अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशास कोणीही कधी झाकळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचे शरीर मौल्यवान आहे, तेच तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच मनापासून घेतली पाहिजे. अंधश्रद्धा हे असे रणांगण आहे तिथे फक्त लेखणीचे वार करता येतो आणि तलवारीने नाही. म्हणून त्यामुळे आधी शिक्षित तुम्ही बना आणि एकदा शिकून तुम्ही मोठे झाले की तुम्हाला नक्कीच कोणी हरू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर मात्र येत नाही. आणि संघर्ष करताना घाबरू अजिबात नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो. यशानंतर संपूर्ण जग मात्र त्याच्या सोबत असते आणि त्याच्यासोबत सर्व काही ते जग त्याला दाखवत असते. म्हणून लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण खरं तर त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर मात्र असावा आणि तो आदर शेवटपर्यंत असावा. कारण बाई आणि लेडीज ही नक्कीच देवीच्या रूपात असते. जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो तेव्हा जीवनाची सर्व उद्दिष्टे अगदी सहज साध्य करता येतात आणि अगदी सहज मिळवता सुद्धा येतात. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत हे मात्र निश्चित आहे. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र अहंकार आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे, ती सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम म्हणजे देव आहे आणि सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती सुद्धा आहे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक मात्र शिकवत असते. म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधीही न फेडता येणारे नाते हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे असते आणि तेच नाते आपण टिकवले पाहिजे. चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणं मात्र बंद करा आणि वेळेवर तुमची कामं करा. नक्कीच त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल हा स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य करेल आणि मग तुम्हाला सर्व काही अवघड जाईल आणि मग तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन दाबले तर यशाचा सुंदर फोटो मात्र निघत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नात तुम्ही स्वामींची आठवण काढणं विसरू नका आणि स्वामींची आठवण नक्कीच काढा आणि स्वामींच्या चरणी लीन नक्कीच व्हा, कारण स्वामी सर्व काही बघत आहेत आणि सर्व काही स्वामी आपल्यासाठी करत आहेत. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं हे तुमचं काम आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.